पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात बरेचसे किल्ले आहेत. त्यापैकी तुंग, तिकोना, लोहगड आणि विसापूर हे परिचित किल्ले म्हणून ओळखले जाते. पण याच परिसरात एक अपरिचित किल्ला म्हणजेच मोरगिरी किल्ला आहे, जो लोणावळ्यातील जांभूळवाडी या गावामध्ये स्थित आहे. तर स्वागत आहे तुमचं स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे मोरगिरी किल्ला. समुद्र किनारपट्टीपासून सुमारे 3010 फूट उंच असणारा हा किल्ला लोणावळ्यापासून 18 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जर तुम्ही पुण्याहून या किल्ल्याकडे येत असाल तर त्याचं अंतर 86 किलोमीटर पडते. अथवा तुम्ही जर मुंबईकडून या किल्ल्याकडे येण्याचं ठरवलं तर तुम्हाला हा किल्ला 106 किलोमीटरच्या अंतरावर पडेल, जो लोणावळ्यातील जांभूळवाणे या गावात स्थित आहे. लोणावळ्यात ट्रेनने किंवा बसने आल्यानंतर इथून प्रायव्हेट रिक्षा किंवा ऑटो केल्यानंतर इथून 18 किलोमीटरच्या अंतरावर जांभूळवाणे हे गाव आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे मोरगिरी किल्ला. आज आपण चाललो आहे मोरगिरी किल्ल्यावर आणि पायथ्यापाशी आल्यानंतर आपल्याला तिथेच खालीच गावातच पार्किंग वगैरे भेटून जाते. त्याच्यानंतर असा रस्ता लागतो सरळ गावाचा, ज्या मार्गाने आपल्याला किल्ल्यापर्यंत जावं लागते. काकूनं तसं सांगितलं आहे की निदान 1 ते 1.5 तास लागते चढाई करण्यासाठी. तर आता बघू किती वेळ लागते आपल्याला. आता वाजले आहे 12:30, आपला नेहमीचा वेळ. आपण निघालो तर होतो सोलो ट्रेकिंगसाठी, परंतु सुरुवातीलाच आपल्याला आणखी काही ट्रेकर्स भेटले आणि त्यानंतर आपल्याला लागलं दाट असं जंगल. आता लागलं आपल्याला घनदाट असं जंगल आणि तो हवेचा थंडगाराचा गारवा. नवलेचं वाटते की आता पावसाळा संपला, त्याच्यानंतर हिवाळा आला, आता ऊनसुद्धा तपायला लागली, पण तरी हे जंगल एवढं दाट आहे. हे पहा, भरपूर दाट, मस्त. 15 ते 20 मिनिटाचं हे जंगल ओलांडल्यानंतर आपल्याला लागतो थोडा कठीण भाग. कठीण म्हणजे इथून आपल्याला वरच्या बाजूला चढत जावं लागते. आता आपण येऊन पोचलो गडाचा पहिला टप्पा, म्हणजे मोकळ्या अशा मैदानावर. येथे पठारसुद्धा आपण म्हणू शकतो. आणि इथं या बाजूला बरेच गवत आहे, पिवळसर असे सोनेरी टाईप, आणि इकडे तर गवत जे होतं ते पेटवलं आहे. तर अशा जे गवतात असते ते जास्त करून थांबू नये, कारण अशा गवतात गोनस नावाचा साप असतो. तो साप जर आपल्याला चावला तर काही तासांनीच आपला मृत्यू होतो. त्यामुळे अशा गवतातून जर तुम्ही फोटोज वगैरे काढत असाल तर थोडं सावकाश राहा, कारण त्याचा कलर, त्या सापाचा कलर पण हे जसं गवत आहे ना त्याच कलर टाईप असते, म्हणजे तो दिसून पण पडत नाही अशा गवतात. ऊन भरपूर आहे. हे पठार ओलांडत असताना समोर आपल्याला दिसून पडते सह्याद्रीची सुंदर अशी ही डोंगररांग. आणि सह्याद्रीची ही सुंदरता आपल्याला इथे थांबण्यास भाग पडते. त्यामुळे आपण इथे काही वेळ थांबून आणि सह्याद्रीचा तो सुंदर अनुभव घेऊन नंतरच पुढे गेलो. हे बा, हे पठार ओलांडून आपण असं इकडे आलो. हे जे आहे हे शेवटचं पठार. आणि इथपर्यंत आल्यानंतर तिथं जे दिसते ना, तिथून अशी वरतं एक जंगलात वाट जाते. तिथून तर आपण नाही गेलो, पण इकडे आलो समोर. आणि हे जे इथं मोरगिरी किल्ल्याचं बोर्ड, तिथून पुढं जावं लागते. तर गाणे बंद करू द्या पहिले. अख्खा बाईला नेशील का ओलांडली की जंगलाचा रस्ता लागते, आणि इथं अशा रिबीन लागल्या आहे, म्हणजे तुम्ही वाट विसरले नाही पाहिजे म्हणून. तसं म्हटलं तर झाडाला बांधलेल्या या रिबनची मदत आपल्याला पावसाळ्यामध्ये खूप होते, कारण पावसाळ्यात गवत आणि झाडे भरपूर वाढले असते, त्यामुळे रस्ता सहसा सापडत नाही. परंतु उन्हाळा किंवा हिवाळ्यात जर आपण आलो तर आपल्याला सहसा रस्ता सापडून जातो. आता इथं आहे शिवमुद्रा, आणि इथून थोडंच पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसून पडते शिवमुद्रा. इकडनं आपण आलो, इथं शिवमुद्रा, आणि इथूनच किल्ल्याचा रस्ता. परत आपल्याला वाट लागली अशी थोड्या छोट्या छोट्या जंगलाची. आता इथून चढाई आहे, तर दम लागते इथून चढाच्या वेळेस. आता इथून सध्या तरी नाही आहे एवढी,
पण पुढं भरपूर चढाई आहे. एकदम छोटी वाट आहे हे पहा, एकदम छोटीशी अशी एक व्यक्ती जाऊ शकते अशी वाट आहे. पावसाळ्यात तर लय अवघड वाटत असं नाही, कारण पाय घसरते अशा वाटेवर. गडावर कचरा करू नये. अबे हां, आता लागली सावलीची वाट. आता जरा बरं वाटा. हा रस्ता ओलांडत असताना आपल्याला थोडं वरच्या बाजूस चढाई करत जावं लागते, त्यामुळे इथून दमछाक होण्यास थोडी सुरुवात होते. जी वाट ओलांडली की आपल्याला इथे एक दोरी बांधलेली दिसून पडते, जी आपल्याला वरच्या दिशेने घेऊन जाते. आणि याच्यासाठी काऊन की इथून रस्ता थोडा कठीण आहे, तसंच मातीचा रस्ता आहे तर पाय पण घसरते, म्हणून ही दोरी सेफ्टीसाठी लावली आहे. हिच्या मदतीनं आपण वरती जाऊ शकतो. त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर आपल्याला एक शिडी लागणार. हे बघा कशी गोटे पडते भरून. वरती गेल्यानंतर आपल्याला एक लोखंडी शिडी लागणार. अजून तिथून थोडं पुढं गेलो की आपण गडाच्या टोकावर पोचतो. तर चला निघू. तसं एवढं अवघड नाही आहे, पण जो मातीचा रस्ता आहे ना साईडचा, त्या कारणाने इथं दोरी बांधली. अशा ठिकाण झाली इथं पाय ठेवले असा घसरते डायरेक्ट. ते दोरी चढून वरता आलो की अजून एक दोरी लागली. हे थोडं अवघड आहे, कारण ते तरी तिथं दगड वगैरे होते, तर तिथून आपण वरता येऊ शकतो आरामात. इथं पण दगड आहे, पण हे 85 डिग्रीच्या अँगलवर आहे, म्हणून इथं दोरी खूप महत्त्वाची होती. तिथं ठीक आहे, तिथं पण होती, तिथं पण चांगलंच आहे. आता इथून आपल्याला परत अजून दोरीच्या मार्फत वरतं जायचं आहे, पण एका हाताच्या मदतीनं बघू ट्राय करून. पण तुम्ही हे ट्राय करू नका, आपल्याला थोडी सवय आहे, पण कॅमेरा हातात घेऊन हे थोडं रिस्की असू शकते. ठीक आहे, बघा इथं एकदमच सरळ आहे. आपण आलो आणि ते दिसतं तिथं आहे लोखंडी शिडी. तिथे एक मंदिर पण आहे, तर तिथं जाऊ. मंदिराच्याच अगोदर आपल्याला आणखी एक छोटेसे पाण्याचे टाके इथे दिसून पडते, आणि याच पाण्याच्या टाक्याच्या समोर आहे देवीचे मंदिर. इथं देवीची प्रतिमा ठेवली आहे गुफेमध्ये, आणि ह्याच गुफेच्याच म्हणजे देवीच्याच प्रतिमेच्याच बाजूला एक पाण्याचं टाकं सुद्धा आहे. आता सध्या या पाण्याच्या टाक्याचं पाणी पिण्यायोग्य नाही, कारण भरपूर मळलेलं दिसते ते. पण जर पावसाळ्यात वगैरे तुम्ही जर आलात तर होऊ शकते की ते पाणी पिण्यायोग्य असू शकते. सध्या तरी नाही ते, कारण पावसाळ्यात कसं असते बरेचसे बेडूक वगैरे असते ते पाण्यात राहते, तर त्या कारणामुळे पाणी कसं स्वच्छ असू शकते. तर चला आता निघू इथून, आणि इथूनच आपल्याला शिडी लागणार वरतं जाण्यासाठी, लोखंडी शिडी. देवीचे दर्शन घेतल्यानंतर इथून समोर दिसणारे दृश्य पुन्हा एकदा आपल्याला सह्याद्रीची ही सुंदरता बघण्यास भाग पाडते, आणि इथे थोडा वेळ थांबून आपण निघतो आपल्या गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी.
आता जिथे आपल्याला ही लोखंडी शिडी दिसून पडते त्या जागी अगोदर गडाच्या पायऱ्या होत्या असं म्हटलं जाते, परंतु काही काळानंतर त्या पायऱ्या उद्ध्वस्त झाल्या आणि तिथे आता हे लोखंडी शिडी लावण्यात आली आहे. ही लोखंडी शिडी ओलांडली आणि थोडं पुढे गेल्यानंतर वरच्या बाजूस आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. म्हटलं जाते की 18व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या मोरगिरी किल्ल्याचा उपयोग सैन्य तळ म्हणून केला जात होता आणि त्याआधी या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी करण्यात येत होता. मात्र 1818 नंतर हा किल्ला ब्रिटिशांना सोपवण्यात आला आणि त्यानंतर कोकणातून घाट माथ्यावर येणाऱ्या व्यापारी मार्गावर व इतर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा वापर करण्यात येत होता. या पाण्याचं टाक्याचं पाणी पण पिण्यायोग्य नाही, पण याच पाण्याच्या टाक्याच्या बाजूला एक छोटं पाण्याचं टाका आहे, हे वाला. याचं पाणी जरा स्वच्छ आहे, तर याचं पाणी आपण पिऊ शकतो. पण याच्यात थोडं रिस्क आहे, कारण त्या बाजूला आहे एक छोटासा साप जो सध्या हालत नाही आहे, पण हल्ला असता तर मी तुम्हाला दाखवला असता. तिथे आहे ना, तिथे एक छोटासा साप आहे. इथचं जर पाणी पित असाल तर थोडं सावकाश राहा. मोरगिरीच्या आपण सर्वोच्च भागावर आल्यानंतर आपल्याला 2 पाण्याचे टाके दिसून पडते. तसंच वरचा एरिया थोडा छोटा आहे. तसंच एक गोष्ट यावरून लक्षात येते की हा जो गड आहे तो टेहळणीची जागा असू शकते, कारण इथून बराच मोठा प्रांतावर आपण लक्ष ठेवू शकतो. तसंच इथून बरीच जागा आपल्याला दिसून पडते, जसे की तुम्ही पुढे बघू शकता. हे या बाजूला लोहगड किंवा विसापूर असू शकतो. तसंच या बाजूनं तिकोना, तुंग असे गड असू शकतात. तर अशा प्रकारे होता या छोटासा ब्लॉग. आता हा ब्लॉग इथेच संपवूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नवीन किल्ल्यावर. जय भवानी, जय शिवराय.